राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी 23 मई रोजी संपूर्ण विदर्भाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि सर्व सेलचे पदाधिकारी यांचा मेळावा नागपूरमध्ये आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल साहेब आणि विदर्भाचे सर्व आमदार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आणि सर्व निरीक्षक आणि पदाधिकारी या मेळाव्यासाठी कार्यरत आहे। या मेळाव्याच्या मागे आमचा उद्देश समोर ज्या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यांची निवडणूकची वेळ ठरवलेली आहे, तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कशी तयारी झाली पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनेची काय परिस्थिती आहे आणि त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते सर्व राज्य स्तरावर चर्चा करत आहे आणि प्रत्येक विभागीय स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवलं आहे त्या पद्धतीनं हे आपला विदर्भाच्या संपूर्ण विदर्भाचा मेळावा आम्ही नागपूरमध्ये आयोजित केलेला आहे। यामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्हा कार्यकारिणी आणि आमचे जितके फ्रंटल सेल आदी आहे ते सर्व कार्यकारिणीला आम्ही आमंत्रित केलेलं आहे। महाराष्ट्र शासनामध्ये महायुतीमध्ये आम्ही काम करताना शासनाने जे काम केलेले आहे, शासनाने ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये शासनाची जे चांगली परिस्थिती आहे त्या वतीने आम्ही सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय अजितदादा पवार त्यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीनं जे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काम करत आहोत ते सामान्य जनतापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन सदस्यता अभियानाच्या माध्यमातून जाऊन एक वातावरण निर्मिती करण्याचं एक काम या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे। आणि जे काही पुढच्या जे आमच्या एकच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जे मुख्य उद्देश आहे की आपले क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, विधानसभाचा विकास झाला पाहिजे, पूर्ण राज्याचा विकास झाला पाहिजे, या धोरणाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस साऊ फुले आंबेडकरच्या विचारातून पुढे जात आहे आणि हे निवडणूक सामान्य कार्यकर्त्यासाठी, सामान्य जे कार्य करणारे आमचे कार्यकर्ते आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे। आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता जे पक्षामध्ये ताकदीने आणि इमानदारीने काम करते त्यांच्यामध्ये एक जोश आला पाहिजे, त्यांनी व्यवस्थित काय काम केलं त्यांच्या आढावा आणि राज्यात आम्ही जे सदस्यता अभियान आमचा सुरू आहे त्या सदस्यता अभियानच्या पूर्ण विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे याचा पण आढावा त्या आमचा जो मेळावा आहे त्यामध्ये आम्ही घेणार आहोत। आणि अशा पद्धतीची एक रूपरेखा आहे। याच्यात आणखीन याच्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व मंत्री आहेत त्यामध्ये माननीय अजितदादा पवार साहेब आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब आणि माननीय सुनील तटकरे साहेब यांनी जे निर्देश दिलेले आहे मुंबईला की कशा पद्धतीने पुढे एक जसा कोणते मंत्री कशा पद्धतीने येऊन चांगल्या पद्धतीनं हे पूर्ण जे पुढची निवडणूक आहेत यामध्ये कशी भूमिका ठेवायची या पद्धतीने ते पण येणार आहे। आणि कोणत्या आमचे सर्व जे आज विदर्भामध्ये आपली उपराजधानीचे स्थान नागपूर हे महत्त्वाचं स्थान असल्यामुळे नागपूरमध्ये हे मेळावा आयोजित करून पूर्ण विदर्भामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काय भूमिका राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्या पद्धतीने पुढे जाईल याबद्दल हा मेळावा आम्ही ठेवलेला आहे। आणि ज्या पद्धतीने आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक जिल्हा अध्यक्षातून युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमचे फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांचा जे प्रतिसाद मिळत आहे तो एक चांगल्या पद्धतीनं पूर्ण जिल्ह्याचे लोक उपस्थित राहणार आणि चांगल्या पद्धतीचा मेळावा होतील हीच आजची आमची भूमिका आहे। नाही, या मेळाव्यासाठी आता जशा पद्धतीने ठरलेलं आहे हे फक्त प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये मेळावा आहे। त्याच्यानंतर अजितदादा, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचे सर्वांचे वेळ
2-4 दिवसमध्ये कोणत्या कोणत्या विभागात कसं कसं करणार ते नंतर ठरेल. हां, ते परवाना भवन किंग्सवे हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये, परवाना भवन किंग्सवे हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये जे परवाना भवन आहे त्या हॉलमध्ये मेळावा संपन्न होणार आहे. 11 ते 1 वेळ 11 ते 1. त्यानंतर रवी भवन. तरी आपण सर्वांनी उपस्थित एक सॉरी. आणि सर्व पत्रकार बंधू, आपल्याशी आमची विनंती आहे की तुम्ही मेळाव्यात सर्व उपस्थित राहावं, ही आमची कळकळीत विनंती आहे. बोला. नाही, पक्षाचा जेव्हा मेळावा होते तो निवडणूक, जेव्हा आता निवडणूक येत आहे तो ते प्राथमिकता तो निवडणूकची चर्चा होणारच आहे. आणि जेव्हा पक्षाचा मेळावा होते तो पक्षाबद्दल, पक्षाचे संघटनबद्दल, सदस्यता अभियानबद्दल ते सर्व चर्चा होणार आहे ना. प्रत्येक जिल्ह्याला त्याच्यानंतरही एक आम्ही असं ठरवलं आहे की 11 ते 1 मेळाव्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना, आमचे जे सर्व मोठे वरिष्ठ नेते येणार आहे ते सर्व प्रत्येक जिल्ह्याशीचे जे प्रमुख लोक आहे त्यांच्याशी वेगळा वेगळा पण बोलणार आहे. हिंदी में बोलू. आमच्याकडे प्रफुल्लभाई फार चांगले मोठे नेते आहे आणि राज्य सरकारमध्ये प्रत्येक दिवशी कुठेही विदर्भाकडे दुर्लक्ष नाही, विदर्भाकडे दुर्लक्ष कधी होणार नाही. आणि अजितदादा असो की आमचे मंत्रिमंडळचे कोणी असो, विदर्भावर पूर्ण लक्ष आहे. आणि याच्यानंतर हे निवडणुकीचा विषय नाही, या मेळाव्याच्या नंतर सतत आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक चांगला कार्यक्रम ठरवला आहे. त्या पद्धतीने कुठेही कधीच न राहिला विदर्भामध्ये कोणाचंही दुर्लक्ष राहणार नाही. आता जेव्हापासून हे निर्णय आला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या, त्याच्यानंतर एकाच प्रारंभिक स्वरूपची बैठक मुंबईला झाली असेल, पण हे निर्णय इथे होणार नाही. पण वरच्या लेवलवर आमचे कोर कमिटीचे लोक, आमचे महायुतीचे लोक बोलत आहे. त्यांचा जसा निर्णय येईल तो पुन्हा आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला सांगणार. हिंदी. आता पक्ष प्रवेशबद्दल जे लोकांशी चर्चा चालू आहे ते उद्यापर्यंत ठरेल. तो जेव्हा पक्ष प्रवेश होईल तर तुम्हाला समजेल की कोणापर्यंत. असं आहे की बोलताना कोणी काय बोललं त्याच्याबद्दल आम्ही बोलत नाही, पण आजच्या घडीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या पद्धतीने काम करत आहे, तो जे आम्ही 40 जागाचा दावा केलेला आहे ते काही खोटं नाही. पण चर्चा होईल. आम्ही जे पक्ष राहते, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहरमध्ये पूर्णपणे काम करत आहे. आमचे 6 विधानसभा अध्यक्ष आहे. आम्ही गणेशपेठमध्ये चांगला एक व्यवस्थित कार्यालय आमचं सुरू आहे. आणि दर 10 दिवसात आम्ही आमचे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, आमचे प्रदेशचे पदाधिकारी, विभागीय अध्यक्षाबरोबर चर्चा करत आहे. महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचं पण काम सुरू आहे. तो अशा आम्हाला वाटते की पक्षांनी काहीतरी, ज्या पद्धतीने सदस्यता अभियानमध्ये आमचे सदस्य वाढले, प्रत्येक विधानसभामध्ये आमचे लोक ज्या पद्धतीने उत्साहाने येत आहे, आमच्याकडे प्रत्येक विधानसभामध्ये उमेदवारीसाठी अर्ज पण येणे सुरू आहे. म्हणून आम्हाला वाटते की 40 सीट जी आम्ही मागितली आहे काही खोटी नाही. आणि नंतर निर्णयवरचे लोक घेतील. ते स्थानिक अमरावतीबद्दल त्यांनी काय दावा केला, काय प्रतिदावा केला याच्याबद्दल मला पूर्ण माहिती नसल्यामुळे बोलणं बरोबर नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षप्रवेशचा जे विषय आहे ते आमच्याकडे पक्षप्रवेशसाठी चर्चा सुरू आहे. जेव्हापर्यंत कन्फर्मेशन होत नाही, चर्चा म्हणजे ज्या लोकांना राष्ट्रवादीमध्ये यायचं आहे ते बोलतात. प्रारंभिक चर्चा सर्व सुरू आहे. काहीतरी नक्कीच होणार त्याच्याबद्दल
आज मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण काहीतरी चांगले पक्षप्रवेश त्या दिवशी होणार.